उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पारेवाडी आणि केतूर हा संपूर्ण परिसर नैसर्गिकरित्या पाण्यात मिसळलेला पट्टा आहे. ही दोन्ही ठिकाणं उजनी रिझर्व्हायरच्या मुख्य पाणलोट क्षेत्रात येतात. धरण पूर्ण क्षमतेकडे गेले की या भागात पाणी थेट किनाऱ्यापर्यंत भरतं आणि आसपासची शेती बॅकवॉटर झोनमध्ये येते. इथल्या जमिनींचा उतार कमी असल्यामुळे पाणी मोठ्या पट्ट्यात पसरतं आणि खोली स्थिर राहते. या भागात पाणी वर्षभर उपलब्ध राहतं, त्यामुळे बोटिंग, मच्छीमारी आणि जलचर हालचाली जोरात दिसतात. पारेवाडी, केतूर दोन्ही ठिकाणं उजनी बॅकवॉटरच्या प्रमुख निरीक्षण स्थळांमध्ये समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे WRCS वाईल्डलाईफ रिसर्च अँड कॉन्झर्वेशन सोसायटी या संस्थेने गेल्या काही वर्षात घेतलेल्या जलपक्षी सर्व्हेमध्ये या जागांना महत्त्वाच्या पॉईंट लोकेशन्स म्हणून नोंदवलं आहे. WRCSच्या विस्तृत सर्व्हेमध्ये उजनी जलाशयातील जैवविविधता, स्थलांतरित पक्ष्यांचे हंगामी आगमन, पाण्याची खोली, किनाऱ्यांची रचना आणि बदलते पाण्याचे स्तर याची सविस्तर नोंद घेतली जाते. या सर्व रिपोर्ट्समध्ये पारेवाडी आणि केतूर यांचा उल्लेख वारंवार दिसतो. म्हणजेच हा भाग बॅकवॉटरच्या दृष्टीने स्थिर, पर्यावरणीयदृष्ट्या सक्रिय असल्याचं सिद्ध होतं. फ्लेमिंगो, बगळे, कुर्म पक्षी आणि स्थलांतरित प्रजातींसाठी हा पट्टा महत्त्वाचा अधिवास आहे. पाण्याचा प्रवाह मंद असल्यामुळं पाणी तुलनेने स्वच्छ दिसतं. दोन्ही गावं पूर्णपणे पाण्याखाली जात नाहीत, पण किनाऱ्यावरचा मोठा भाग बॅकवॉटरच्या प्रभावात येतो. सारांश असा की पारेवाडी आणि केतूर परिसर हा उजनी धरणाच्या मूळ, खऱ्या आणि सतत सक्रिय असलेल्या बॅकवॉटर बेल्टमध्ये येतो आणि WRCS सारख्या संस्थांच्या सर्व्हेने हे अधिकृतरित्या नोंदवले आहे. आता जाता जाता या नैसर्गिक विविधतेचं कारण असलेल्या उजनी धरणाची निर्मिती कधी झाली हे सांगतो. उजनी धरण हे माढा तालुक्यातील सोलापूर जिल्हा येथे आहे. याच्या कामाची सुरुवात 1969 ते 1970च्या सुमारास झाली आणि पूर्तता 1980 ते 1983च्या दरम्यान हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. धरणाचा उद्देश सोलापूर जिल्ह्याला सिंचन, पिण्याचं पाणी, वीज निर्मिती, मच्छीमारी आणि पर्यावरणीय विकास, पूर नियंत्रण यासाठी झाला. धरणाची क्षमता 117 TMC आहे आणि लांबी 2.5 किमी